नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या चॅनलचं नाव सुद्धा एस.आर. पवार हेच आहे। आज खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज हा 6वा दिवस आहे। त्यांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे, आपण बघितलेलं आहे। आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे फोटो येत आहेत, काही पोस्ट पडत आहेत, त्या माध्यमातून आपण सर्वजण पाहत आहात। आपल्या सर्वांचं सुद्धा याकडे लक्ष आहे। खरं म्हणजे परिस्थिती अतिशय वाईट आहे, गंभीर आहे। शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखो लोक आंतरवाली सराटी या ठिकाणी जात आहेत। गाड्यांचे ताफे जात आहेत, महिलाही जात आहेत, लहान मुलं त्यांच्या सोबत आहेत आणि एवढं पावसाळी वातावरण असून सुद्धा हजारो लोक आंतरवाली सराटीकडे जात आहेत, त्या ठिकाणी थांबत आहेत। त्यांचेही प्रचंड हाल आता या पावसाळी वातावरणामध्ये होत आहेत, तरी सुद्धा जाणारा लोंढा कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेला नाही। या संपूर्ण प्रकाराकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। फक्त सरकार सोडून सरकारचं लक्ष आहे असं मला वाटत नाही, आणि जरी असलं तरी ते ज्या पद्धतीने शांत आहेत किंवा दुर्लक्ष करत आहेत, डावलत आहेत, हे फार गंभीर आहे। त्यामध्ये अजून एका घटनेची भर पडलेली आहे। दुर्दैव असं आहे की व्हॉट्सअपवरती एक बातमी सकाळी येऊन पडलेली आहे की एका मराठा तरुणाने, ज्याचं नाव रामेश्वर काकडे राहणार जरूर, या तरुणाने, या मुलाने या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्महत्या केलेली आहे। हे अतिशय दुर्दैवी आहे। खरं म्हणजे आत्महत्या हा कुठल्याही विषयावरती उत्तर असू शकत नाही, कुठल्याही प्रश्नाचं सोल्युशन असू शकत नाही, परंतु मराठा आरक्षण या प्रश्नाने जेव्हापासून गंभीर स्वरूप घेतलेलं आहे तेव्हापासून शेकडो मराठा तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे, हे आपण बघितलेलं आहे, आपण जाणतो। 8 जून पासून जेव्हा हे आंदोलन परत सुरू झालं तेव्हा मनात अशा पद्धतीची पाल चुकचुकत होतीच की अशा पद्धतीची कुठलीही घटना घडू नये। परंतु आज जेव्हा 6 दिवस पूर्ण झालेले आहेत, जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होऊन, उपोषण सुरू होऊन आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटना आज घडलेली आहे, जे होऊ नये अशाच पद्धतीचं आज परत एकदा घडलेलं आहे। रामेश्वर काकडे राहणार जरूर या मुलाने आज आत्महत्या केलेली आहे। अतिशय दुर्दैव आहे, अतिशय दुर्दैवी आहे। अशा पद्धतीच्या घटना खरं म्हणजे घडायला नकोत, परंतु त्या घडत आहेत। आंदोलन सुरू आहे, आंदोलन शांततेत चालू आहे। मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। कुठेही पद्धतीची तोडफोड वगैरे कुठेही झालेली नाही, तोडफोडीचं समर्थन कुणीही करणार नाही, करत नाही, परंतु त्याच वेळी अशा पद्धतीने आत्महत्याही व्हायला नकोत, होऊ नये, आणि त्यासाठी खबरदारी, काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी होती। तरी सुद्धा आज एक आत्महत्या झालेली आहे। आता एक जीव जातो, आत्महत्या होती म्हणजे एक जीव जातो, तेव्हा महाराष्ट्रातील सगळी जनता कळवळते, परंतु या सरकारला काही वाटतं असं अजिबात कुठे दिसलेलं नाही, किंवा सरकारमधील कुठल्या तरी एखाद्या मंत्र्याने पुढे येऊन काही प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा श्रद्धांजली वाहिलेली आहे असं मी बघितलेलं नाही, आपणही कुणी बघितलेलं नाही। जर असतं तर ते आपल्या समोर आलं असतं, परंतु अजूनही ते पुढे आलेलं नाही, फार दुर्दैवी आहे। हे सरकार जे आमचं आहे, आज महाराष्ट्रात किंवा देशात लोकशाही आहे, आपलं राज्य हे लोकशाहीचं राज्य आहे आणि लोकशाहीमध्ये लोककल्याणकारी राज्य अशा प्रकारची संकल्पना असते। लोककल्याणकारी म्हणजे सगळ्या लोकांचं कल्याण होईल अशा पद्धतीचं राज्य चालवण्याची जबाबदारी या सरकारची असते, किंवा कुठलंही सरकार जेव्हा लोकशाहीच्या माध्यमातून सरकारी पदावरही लोक जाऊन बसतात तेव्हा त्यांची जबाबदारी ही असते की या सगळ्यांचं भलं करण्यासाठी आमची निवड झालेली आहे आणि त्या सगळ्यांचं भलं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत, अशाच पद्धतीने काम होणं हे अतिशय आवश्यक असतं। परंतु त्यांच्याच राज्यामध्ये एक आंदोलन गेल्या वर्षभरापासून सुरू आहे आणि या सरकारला त्याचं कसलंही घेणं देणं असल्याचं आपण बघितलेलं नाही। फार कुठेतरी टोकाची भूमिका व्हायला लागल्यानंतर या सरकारमधले काही लोक पुढे येतात, त्या ठिकाणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी आश्वासनं देतात, त्या आश्वासनाची अंमलबजावणी होताना पुढे दिसलेली नाही। जे 5-6 महिन्यांपूर्वी सगळे सोयरेचा अध्यादेश या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला, त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। आता याचा त्या निवडणुकांवरती काय परिणाम होईल, किती होईल, हा भाग पूर्णपणे वेगळा आहे। माझा मुद्दा आज फक्त एवढाच आहे
की या राज्यात काही लोक आत्महत्या करत आहेत, हे फार दुर्दैवी आहे। आणि आत्महत्या करून सुद्धा तुम्ही त्याकडे जेवढ्या गांभीर्याने बघायला हवं तेवढं बघताना दिसत नाही। या राज्यातील कुठल्याही व्यक्तीला तुम्ही त्या आंदोलनाकडे गांभीर्याने बघता असं अजिबात वाटलेलं नाही। जर वाटत असतं तर हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात परत एकदा सुरू झालं नसतं। तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवणार आहात हे जर त्यांना वाटलं असतं, अशा पद्धतीची खात्री वाटली असती, अशा पद्धतीचा विश्वास वाटला असता तर ती लोक थांबली असती। ते आंदोलन गेल्या वर्षापासून सुरू आहे। राहून राहून पुन्हा ते आंदोलन सुरू होत आहे। जरांगे पाटील उपोषणाला बसत आहेत। राज्यातील कोट्यवधी लोक त्यांना समर्थन करत आहेत आणि कोट्यवधी लोक जर त्यांच्या समर्थनार्थ असतील तर सरकारने खरं म्हणजे या लोकांचा विचार करण्याची आवश्यकता आहे। एवढ्या दूरपर्यंत लोक जात आहेत, पावसामध्ये भिजत जात आहेत, त्या ठिकाणी थांबत आहेत, त्या ठिकाणी अशा पद्धतीने कुठलाही मोठा निवारा नाही। पावसाळ्याचे दिवस आहेत, वारा आहे, पाऊस आहे, त्या ठिकाणी कुठली राहण्याची सोय नाही, कुठली मोठी हॉटेल्स त्या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी त्यांना जेवण्याची नीटनेटकी व्यवस्था नाही। अशाही पद्धतीत जर हजारो लाखो लोक त्या ठिकाणी जात आहेत आणि जरांगे पाटील यांना समर्थन करत आहेत तर मग ही सगळी लोक तुमच्या राज्यातली नाहीत काय? ज्या शेकडो लोकांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत ती लोक तुमच्या राज्यातली नाहीत काय? ती या लोकशाहीतली नाहीत काय? त्याचबरोबर तुम्ही जे लोककल्याणकारी ही संकल्पना घेऊन राज्य करत आहात त्या लोककल्याणकारी राज्यातील ही लोक नाहीत काय? याचा गांभीर्याने विचार या राज्यातले जे प्रमुख असतील त्यांनी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आणि जर एवढ्या मोठ्या घटना घडूनही तुम्ही अजून निवांत असाल तर तुम्ही कशा पद्धतीचं राज्य चालवताय हा खरा प्रश्न सगळ्यांनाच आता पडलेला आहे। तर माझी अजूनही या सरकारी पक्षातील सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की कृपया आपण ज्या पद्धतीनं ते आंदोलन हाताळण्यामध्ये अजूनही अपयशी झालेला आहात, आपण जेवढ्या गांभीर्याने याकडे बघायला हवं तितकं गांभीर्याने आपण अजूनही बघितलेलं नाही। कृपया जागे व्हा। तुमचे शिष्टमंडळही त्या ठिकाणी जायला हवी, तुमच्या काही मंत्र्यांनीही त्या ठिकाणी जायला हवं, मध्यस्थी व्हायला हवी। प्रश्न काय आहे, कशा पद्धतीचा आहे तो समजून घ्यायला हवा। ती लोक तीच आहेत जी तुमच्या राज्यातली आहेत, तुमच्या लोकशाही राज्यातली आहेत, तुमच्या लोककल्याणकारी राज्यातली आहेत। ती लोक कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये येऊन या ठिकाणी उपोषण करतात अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार नाही। त्यामुळे या आंदोलनाकडे कृपया गांभीर्याने पाहिलं जावं। तो प्रश्न सोडण्यासाठी खरं म्हणजे सर्वांनीच पुढे यावं अशाच पद्धतीचं माझंही मत आहे। त्याचबरोबर सर्वसामान्य महाराष्ट्रातील जी जनता आहे त्या जनतेचंही हेच मत आहे। आपण अपेक्षा करूया की सरकारला जाग येईल, सरकारमधील लोक त्या ठिकाणी जातील, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होईल आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन किंवा त्यांचं उपोषण लवकरात लवकर सुटेल अशीच आपण अपेक्षा करूया। आणि त्याचबरोबर माननीय जरांगे पाटील यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी मी एक नम्र विनंती करतो की पाटील कृपया आपण हे जे जीवावर बेतणारं उपोषण ज्या पद्धतीनं करत आहात ते कृपया थांबवा, कारण तुमची जी परिस्थिती आहे ती या महाराष्ट्रातील जनतेला पाहवत नाही। कुणीही तुमच्याकडे आता खूप म्हणजे काय शब्द बोलावे त्या शब्दांच्याही पलीकडची तुमची परिस्थिती झालेली आहे। एक विनंती आहे की कृपया आपण उपोषण आता तरी थांबवा। उपोषणाच्या ऐवजी इतर ज्या पद्धतीने तुम्हाला आंदोलन करता येईल त्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करा। हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे, ती आपण ओळखा। आणि कृपया आता खूप झालं, तुमची तब्येत पण त्या उपोषणाला साथ देत नाही, त्यामुळे कृपया आपण ते आंदोलन थांबवा अशीच एक नम्र विनंती करतो। आणि शेवटी आपण जर माझ्या या चॅनलवरती नवीनच आलेले असाल तर आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा। एवढं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।